नमस्कार मित्रांनो, या क्षणाची सर्वात मोठी बातमी। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीसह एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटाला सर्वात मोठा धक्का। अखेर ठाकरेंनी महायुतीला भगदाड पाडलंच। रविवारी शिंदेंसह अनेकांचे कार्यकर्ते ठाकरे गटात, तर संभाजीनगर जिल्ह्यामध्ये महायुतीला पडले सर्वात मोठे खिंडार। काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील। लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीला बसलेल्या फटक्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेला रामराम करून अन्य पक्षामध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे। याचाच एक भाग म्हणून अनेक जण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत असल्याचे सांगितले जात आहे। या सर्व घडामोडीमध्येच आता उद्धव ठाकरेंच्या पत्रात येत्या रविवारी अतुल सावे यांनी भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून भाजपचे 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। येत्या रविवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। विधानसभा निवडणुकांपूर्वी या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। याच मेळाव्यात ठाकरेंनी भाजपला दे धक्का पॅटर्न राबवण्याचा निर्धार केला आहे। या मेळाव्यात भाजपचे 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत। या पक्षप्रवेश करणाऱ्यामध्ये भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक भाजपला जय महाराष्ट्र करून ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करत आहेत। ठाकरे गटाच्या या मेळाव्यात भाजपचे जे माजी नगरसेवक ठाकरे गटात जाहीर पक्षप्रवेश करणार आहेत ते सर्वजण अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघातील आहेत। त्यामुळे हा अतुल सावे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो आहे। तर भाजपचे राजू शिंदे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, मात्र हा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या शिंदे गटाच्या ताब्यात आहे। तर संजय शिरसाट या मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार आहेत। त्यामुळे ही जागा महायुतीत भाजपला मिळणे जवळपास अशक्य आहे। हीच बाब लक्षात घेत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंच्या पक्षात जाण्याचा निश्चित निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। तर उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जानेवारी महिन्यापासून प्रचार करण्यास सुरुवात केली होती। प्रचारादरम्यान एकूण 105 सभा या दरम्यान त्यांनी घेतल्या होत्या। त्याचा परिणामही दिसून आला होता। त्यानंतर आता ठाकरेंनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून ठाकरेंनी आता मेळावे घेण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार या घोषवाक्याखाली 7 जुलै रोजी सकाळी 11 वाजता शहरातील बीड बायपास रोडवरील सूर्या लॉन्स येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे। या मेळाव्यात मराठवाड्यातील हजारो शिवसैनिक सहभागी होणार असून पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार प्रसार व कार्यक्रम कशा पद्धतीने घेण्यात यावेत यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे। मागील विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेचे 6 विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या, परंतु 2 वर्षापूर्वी यातील 5 जणांनी गद्दारी केली। त्याचा वचपा काढण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा 6 जागा जिंकून आणण्यासाठी या मेळाव्यादरम्यान संकल्प केला जाणार असल्याचं विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं। दरम्यान भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री अतुल सावे यांच्याच विधानसभा क्षेत्रातील अनेक माजी नगरसेवकांनी आणि पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व छत्रपती संभाजीनगरच्या माजी उपमहापौर यांनी ठाकरे गटामध्ये पक्षप्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यामुळे हा एकनाथ शिंदेंच्या शिंदे गटासह भारतीय जनता पार्टीला सुद्धा सर्वात मोठा धक्का मानला जातो आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडणाऱ्यांचेच पक्ष आता ठाकरेंकडे वळत आहेत का? तर अनेकांच्या पक्षातील कार्यकर्ते ठाकरे गटात गेल्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद विरोधकांनी सुद्धा मान्य केली का? याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा। तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील। मित्रांनो, तुर्तास धन्यवाद। जय महाराष्ट्र। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह।